अधिक माहिती घेऊ आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे आपल्या सोबत आहेत। रुपाली, माझगाव कोर्टाचा निर्णय आहे, याचिका फेटाळलेली आहे धनंजय मुंडेंची, अधिक काय माहिती? नक्कीच आपण बघतो करुणा मुंडे यांनी केलेल्या याचिकेच्या विरोधात आव्हान याचिका धनंजय मुंडे यांच्याकडून दाखल करण्यात आली होती आणि हीच आव्हान याचिका जी आहे ती आता कोर्टाने फेटाळलेली आहे। माझगाव कोर्टाच्या न्यायालयाने खरं ही याचिका जी आहे ती आव्हान याचिका ती फेटाळलेली आहे आणि त्याच्यात धनंजय मुंडे यांना एक मोठा धक्का मानला जात आहे। तर दुसऱ्या बाजूला करुणा मुंडे यांच्यासाठी ही एक मोठी दिलासादायक बातमी आहे। आपण पाहत आहोत की करुणा मुंडे यांनी जी याचिका केली होती त्याच्यामध्ये त्यांचा हा दावा होता की मी धनंजय मुंडे यांची पहिली पत्नी आहे। तर दुसऱ्या बाजूला आपण बघितले तर या ठिकाणी धनंजय मुंडे यांचं असं म्हणणं होतं की मला मुलं आहेत, त्यांनी स्वीकार केलेलं होतं, मात्र करुणा मुंडे या माझ्या पत्नी नाहीयेत अशा पद्धतीचा दावा त्यांनी खरं तर तो आव्हान जे रुपाली, धनंजय मुंडेंना हा मोठा धक्का आहे। धनंजय मुंडेंची आता पुढची काय रणनीती असू शकते? ते काय या निर्णयाविरोधात आणखी कुठे जाऊ शकतात का? कोर्टाचं दार ठोठवू शकतात? नक्कीच आपण पाहतो की याच्यापूर्वी जे वांद्रे कोर्टामध्ये या संदर्भातली याचिका जी आहे ती सुरू होती आणि ती याचिका कायम राहणार आहे। रुपाली, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। आपण बघतोय धनंजय मुंडेंची याचिका कोर्टानं फेटाळलेली आहे। माझगाव कोर्टाचा हा निकाल आहे, करुणा मुंडेंना दिलासादायक असा हा निर्णय आहे।